नमस्कार. मी सासरची आशा जोशी, माहेरची रतन अभ्यंकर. मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. आज मी श्रद्धांजली वाहणारे रतन टाटांना, आपल्या भारतातल्या कोहिनूर हिऱ्याला. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. 9 ऑक्टोबरला आपल्यातल्या रतन टाटा या देव माणसाला देवाज्ञा झाली. 10 तारखेला वरळीला स्मशानामध्ये अंत्यसंस्कार झाले. ही बातमी सगळ्यांना जेव्हा मिळाली तेव्हा आपल्याच घरातलं आपलं मोठं माणूस मृत्यू पावले असे सगळ्यांना इतका जवळचा तो माणूस वाटत होता. आजपर्यंत कधीही जवळून न पाहिलेल्या माणसाला सुद्धा हे मरण यायला नको होतं असंच वाटत होतं. केवळ भारतीयच नाही तर सगळ्या जगातल्या लोकांचं अंतःकरण हेलावून गेलं. प्रत्येकाला खूप गहिवरून आली. वरळीमध्ये अनोळखी माणसंसुद्धा कधीही न पाहिलेली एकमेकांच्या गळ्यात पडून आपल्या दुःखाला वाट करून देत होती. ज्यांना प्रत्यक्ष नमस्कार नाही करता आला ती लोक त्यांच्या गाडीला हात लावत नमस्कार करत होती. गाडीवरचं एखादं फूल आपल्या पाकिटात रतन टाटांची आठवण म्हणून ठेवत होते. देवाची भक्ती यापेक्षा काही वेगळी असते का? खरोखरच तो देव माणूसच होता. या गर्दीतच टाटांचा एकुलता एक जवळचा मित्र शांतनू नायडू हा कसा बसा टाटांच्या गाडीपुढे चालला होता स्कूटरवर. कारण आज त्याचा कृष्ण सखा कायमचा हरवला होता. आज त्याचं लाईट हाऊस त्याच्या मागे होतं. त्याचे डोळे डबडबलेले होते, नजर थिजलेली होती. टाटा म्हणजे फक्त शांतनूचंच लाईट हाऊस होतं, दीपस्तंभ होता असं नाही. सगळ्या भारतीयांचा तो दीपस्तंभ होता. नव्हे, त्यांचे सगळे विचार, त्यांची तत्त्व, त्यांचं कर्तृत्व एवढं उत्तुंग होतं, एवढं भव्य दिव्य होतं की कोणीही त्याच्यासमोर नतमस्तकच होईल. त्यांचं सगळं आयुष्य, त्यांची सगळी कामं ही दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक आहेत, प्रेरक आहेत. कोणताही व्यवसाय किंवा कोणतंही काम हे 2 प्रकारांनी करता येतं. एक सरळ वाटेने आणि एक वाकड्या वाटेने. सरळ वाटेने जाणारा मार्ग
हा सत्याचा असतो, खरेपणाचा असतो, प्रामाणिकपणाचा असतो, सचोटीचा असतो, विश्वासाचा असतो, पारदर्शी व्यवहाराचा असतो, न्यायाचा असतो, देवत्वाकडे जाणारा असतो आणि म्हणूनच तो यशस्वीसुद्धा असतो. त्यात देशभक्ती असते, समाजहित असतं, देशहित असतं. तिथे त्या मार्गाने केलेली कामं आपण कोणालाही उजळ माथ्याने उघडपणे सांगू शकतो. ते सांगताना लाज वाटत नाही, कारण त्याच्यात निष्ठा असते, विश्वास असतो. त्या उलट वाकडा मार्ग हा खोटेपणाचा, फसवेगिरीचा, लपवाछपवीचा, अन्यायाचा, देशद्रोहाचा, अप्रामाणिकपणाचा हा असा असतो. ही वाकडी वाट काही वेळेला त्यातून लवकर यशस्वी होता येतं, पण ते यश फसवं असतं आणि म्हणूनच तो मार्ग स्वार्थी लोकांना, देशद्रोही लोकांना जवळचा वाटतो, आकर्षित करतो. कोणतंही काम करताना त्याच्या मागचे विचार महत्त्वाचे असतात. विचार हे आपल्या मनावर अवलंबून असतात. आपल्या मनावर पूर्ण ताबा पाहिजे, आपल्या भावनांवर ताबा पाहिजे. त्याला कधीही वाकड्या मार्गाने जाता कामा नये, जाऊ देता कामा नये. जसं तुमचं मन तसे तुमचे विचार, जसे तुमचे विचार तशी तुमची कृती, तसं तुमचं काम. यात खरं म्हणजे शिक्षण किंवा वय याचा काहीही संबंध नसतो. कित्येक उच्च शिक्षित लोक, त्याच्यापैकी टाटा, गडकरी आणि पर्रिकर यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ समाजहितासाठी, देशहितासाठी केला. पण त्याच वेळी दिल्लीमधले शीशमहालात राहणारे उच्च शिक्षित मात्र नसते उद्योग करत होते. त्याच्यातच ते गुंग होते, त्याच्यातच ते समाधान मानत होते. वास्तविक पारशी समाज हा पूर्वीपासूनच अल्पसंख्याकच आहे. आजही तो तसाच आहे. पण रतन टाटांनी कधीही फक्त आपल्या समाजापुरता विचार नाही केला. आपल्या समाजाकरताच व्यवसाय नाही काढले. सगळ्या व्यवसायातल्या लोकांना काम मिळेल असे सगळ्या क्षेत्रातले व्यवसाय काढले. कोणत्या क्षेत्रातला व्यवसाय त्यांनी केला नाही असं क्षेत्रच नाही. आपल्या समाजासाठी, पारशी समाजासाठी त्यांनी कधीही सरकारकडे आरक्षणाची भीक नाही मागितली. आरक्षणाचा पांगुळगाडा त्यांना दिला नाही. त्यासाठी कोणतंही उपोषणही केलं नाही. स्वार्थी असा संकुचित विचार आपल्याच जातीचा, आपल्याच धर्माचा त्यांनी कधीही केला नाही. उलट त्यांनी जे शिक्षण घेतलं त्याचा पुरेपूर उपयोग केला. त्याच्या उलट काही राजकारणी हे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा एवढाच विचार करतात. हा विचार खोक्यातल्या झुरळाने इतका स्वार्थी असतो, संकुचित असतो. यापेक्षा त्यांची जास्त कुवतच नसते. बाकीच्यांचा विचार करण्याची त्यांची क्षमता नसते, इच्छा तर अजिबात नसते.
ते फक्त स्वतःला केंद्रबिंदू समजतात. हा आपल्याला कोणतंही समाजहिताचं काम करायचं त्याच्यासाठी वय हेही नाही विचारात घेतलं जात. ते प्रत्येकाचा मनाचा प्रश्न आहे, विचारांचा प्रश्न आहे. नाहीतर 80-85 वर्षांचे राजकारणीसुद्धा आतापर्यंत 700 पिढ्यांना पुरे इतका पैसा मिळवला तरी त्यांचं समाधान म्हणून नाही, दिवसेंदिवस त्यांचा होरटपणा वाढतच जातो. आणि त्यासाठी ते वाटेल ती कपट कारस्थानं करत असतात. त्यातच आपला उत्कर्ष मानतात, त्यातच ते रममाण होतात. दुसरं कोणी काही काम करत असलं तर त्याच्यात ते पाय ओढायला मागे पुढे बघत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपलं वागणं आदर्श आहे, पण तसं ते नसतं. कारण त्याच्यात हा खूप संकुचित विचार झालेला असतो. रतन टाटांचे विचार हे प्रगतीच्या दृष्टीने, देशहिताच्या दृष्टीने खूप प्रेरक आहे. आणि प्रामाणिकपणाने केलेलं कोणतंही काम हे प्रगतीपथावरच घेऊन जातं. हे आयुष्यभर त्यांनी दाखवून दिलं, नुसतं सांगितलं नाही. स्वतः त्या मार्गाने गेले आणि त्या मार्गाने ते यशस्वी झाले. आजपर्यंत जी लोक वाईट मार्गाने वागत होती, चुकीच्या मार्गाने वागत होती, त्यांना ही एक आलेली संधी आहे की त्यांनी आपला चुकीचा मार्ग सोडून प्रामाणिकपणाचा, खरेपणाचा मार्ग स्वीकारावा आणि रतन टाटांना खरी श्रद्धांजली व्हावी. रतन टाटांचं आयुष्य हे नेहमीच प्रगतीपथाकडे जाणारं उत्तुंग हिमालयासारखं, उद्योग सूर्यासारखं तेजस्वीच आहे. आता त्यांच्यावरती अनेक व्हिडिओज येत आहेत. प्रत्येकजण काहीतरी अनुभव सांगतात. अतिशय साधं वागणं, प्रेमळ वागणं, शिस्तप्रिय, प्रामाणिकपणा हा त्यांचा स्थायी भाव. आणि त्यांचाही इगो हर्ट झाला होता, पण त्याचा त्यांनी उपयोग हा डिस्ट्रक्शनने न करता कन्स्ट्रक्टिव्ह केला. म्हणजे सकारात्मक असा त्याचा परिणाम केला. फोर्ड कंपनी विकत घेतली. परदेशामध्ये सुद्धा लोकांना नोकऱ्या दिल्या, परदेशात कंपन्या स्थापन केल्या, परदेशात नोकऱ्या दिल्या, भारतात नोकऱ्या दिल्या, किती व्यवसाय काढले. त्याच्यामध्ये हे आताच्या तरुण पिढीने लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपल्या मनावर, आपल्या रागावर हा ताबा पाहिजे. नाहीतर मग नुसतं केवळ ओव्हरटेक केलं म्हणून खून केले जाणार नाही. कोणत्याही रागाचा परिणाम हा क्रौर्याकडे न करता त्याचा सकारात्मक कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने अनेक विचार रतन टाटांचे हे व्हिडिओमधनं आता आपल्यासमोर येत आहेत. हाताखालच्या कोणत्याही माणसांना रतन टाटांनी कधी कमी लेखलं नाही. त्यांच्याबरोबर मिसळणं त्यांनी कधी कमीपणाचं समजलं नाही. कुठेही जाताना तेही रांगेत उभे राहायचे, शिस्तीत उभे राहायचे.
कधी शिस्त मोडली नाही, अतिशय साधे. त्यांच्या कंपनीतल्या लोकांनाच, त्या मजुरांबरोबर त्यांच्या कॅन्टीनमध्ये आपल्या हाताने त्यांनी जेवण वाढून घेतलं. त्यांच्याबरोबर ते जेवले. जेवल्यानंतर आपलं ताट उचलून स्वतः नेऊन ठेवलं. तिथे कोणताही कमीपणा मानला नाही. सगळ्यांची विचारपूस केली, चौकशी केली. ताज हॉटेल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, लहान मुलांसाठी, अपंग मुलांसाठी व्हीलचेअर्स आणि अनाथ आश्रम, सिनियर सिटिझन्ससाठी गुड फेलोज ही शांतनूची कंपनी त्याला फंडिंग केलं. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स याही ठिकाणी त्यांचा वावर आहे. विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स, सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरपूर योगदान केलं. प्रेमळपणाने सगळ्यांना मदत केली, आपलेपणाने मदत केली. एवढंच नाही तर ज्यांनी त्यांना मदत केली त्यांच्याबद्दल ते कृतज्ञही राहिले. अलिबागच्या त्यांच्या फार्म हाऊसवरती त्यांच्या नोकराला जेव्हा कुत्रा चावला, तो नोकरा डॉक्टर संदीप केळकर यांच्याकडे गेला. त्या डॉक्टरनी त्याला वेळेवरती उपचार दिले. आणि हे जेव्हा रतन टाटांना समजलं तेव्हा त्यांनी त्या डॉक्टरांना पत्र लिहिलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे आपल्या उपयोगी पडणाऱ्यांच्या बद्दल ते नेहमी कृतज्ञ होते. त्यांना टायटनचं घड्याळ भेट म्हणून दिलं. कोणत्याही माणसाशी कधीही अरेरावीने वागणं नाही, बोलणं नाही. प्रेमळपणा, शिस्त हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या वागण्यामध्ये नेहमीच दिसून येतं. हा साधा माणूस, हा देव माणूसच होता. त्यांच्या श्रीकृष्णाने जी गीता सांगितली, हा श्रीमंत निष्काम कर्मयोगी होता. श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मयोग त्यांनी आयुष्यभर 86 वर्ष आचरणात आणला. ते तत्वज्ञान ते जगले. आणि खराखुरा कर्मयोग हा त्यांनी अनुभवला. रतन टाटा हे इतके कर्तृत्ववान असून सुद्धा ताज हॉटेलच्या समोर असलेला समुद्र नेहमी त्यांच्या कर्तृत्वाची आठवणच करून देईल. ते त्यांचं स्मारकच ठरले. टाटा कॅन्सर हॉस्पिटल शेवटी आपण केलेली कामं, चांगली कामं हीच त्यांची महती सांगत असतात. हे डाऊन टू अर्थ होते, नुसतेच डाऊन टू अर्थ नाही तर भारतातल्या मातीशी एकनिष्ठ होते, प्रामाणिक होते. म्हणूनच 26/11 जेव्हा अतिरेकी हल्ला झाला ताज हॉटेलवरती, सतत 4 दिवस अतिरेकी होते. तिथे एकही अतिरेकी राहू नये म्हणून त्यांनी त्यांच्या ताज हॉटेलवर बॉम्ब टाकण्याची परवानगी दिली. तिथे त्यांनी स्वार्थाचा, आपल्या मालमत्तेचा, प्रॉपर्टीचा विचार केला नाही. देशामधला अतिरेकी हा नाहीसा झाला पाहिजे ही त्यांची मनोमन इच्छा होती.
एवढंच नाही तर तिथे जे मृत्युमुखी पडले त्यांना भरघोस मदत केली. त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा भार त्यांनी उचलला, त्यांनाही मदत केली. सगळ्या दृष्टीने सगळ्या घटकांचा विचार करणारे, परिपूर्ण विचार करणारे असे हे उद्योग सूर्य. एवढंच नाही तर त्यांनी ताज हॉटेलच्या बाजूला जे रस्ते होते तिकडे जे फेरीवाले होते त्यांचं जे नुकसान झालं त्याच्यासाठीही त्यांनी मदत केली. गेटवे ऑफ इंडियासमोर जो समुद्र आहे तो नेहमी त्यांच्या महतीची गर्जना करत राहील. त्यांना खरीखुरी श्रद्धांजली म्हणजे सगळ्यांनी प्रामाणिकपणाने वागणं आणि देशभक्ती, देशाचा विचार करणं हे अतिशय गरजेचे आहे. हे जे व्हिडिओ आहेत ही एक प्रकारे या देव माणसाची केलेली स्तोत्र आहेत. ही आपण बालकांनी, पालकांनी, तरुण लोकांनी, भावी युवकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ही दिली पाहिजे. त्यांचं कायम वाचन झालं पाहिजे, ती त्यांनी आत्मसात केली पाहिजे. त्यांनी हा मार्ग दाखवला, ते त्यांच्या मिठाला आपण जागलं पाहिजे. मी त्यांच्या नावाला जागण्याचा प्रयत्न करते. मग ते कोणाला आवडू दे न आवडू दे, कोणाला राग येऊ दे, आय डोंट माइंड, आय डोंट केअर. आता एकच म्हणावंसं वाटलं की आम्ही खरोखर सगळेजण आपण प्रामाणिकपणाने आपापलं ठरलेलं काम करू. त्यामध्ये समाजहित असेल, देशहित असेल. आणि पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, तीच आम्ही वाहिलेली श्रद्धांजली. पण तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हैं. नमस्कार.